गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एक माणूस बीचवर वॉक घेत असतो. जाता जाता त्याला दिसतं की त्या लाटेबरोबर स्टारफिश बाहेर येत आहेत खूप. आणि लाट आत गेली की बरेच स्टारफिश बीचवरच राहत आहेत आणि ते उन्हामुळे मरतात. खूप वेळ बाहेर राहिले की कडक होतात. तर हा त्याला हातात लागतील तेवढे स्टारफिश उचलत जातो, आत फेकत जातो. असं चालता चालता उद्योग करत असतो. त्याला एक माणूस बघतो, त्याच्या मागून येणारा त्याला थांबवतो. म्हणतो, तुम्ही हे काय करताय? तो म्हणतो, मी काही नाही, स्टारफिश बाहेर येत आहेत, त्यांना ऊन लागलं की मग ते वाळत आहेत, मरत आहेत, तुम्ही माझ्याकडनं त्यांना वाचवतोय. तर तो म्हणतो, अशा करोडो स्टारफिश बाहेर येत आहेत आणि मरत आहेत, किती स्टारफिश वाचवणार आहे, किती फरक पडणार आहे? तर तो म्हणतो, हे नाही मला माहिती, एक स्टारफिश उचलतो, पाण्यात फेकतो, म्हणतो ह्याच्या आयुष्यात नक्की फरक पडणार आहे. कसं असतं, एक छोटा विचार जरी असला, आता सगळे म्हणतात हे ब्लॉगर्स असतात, स्टोरी टेलर्स असतात, इतकं सगळं यूट्यूब, इन्स्टा सगळीकडे हे पॉझिटिव्ह गोष्टी सांगणारे लोक असतात, काय फरक पडणार आहे? पण जर का चांगला विचार कोणाला दिलाच नाही, त्या चांगल्या एका व्यक्तीच्या काही सांगण्यामुळे हजारो लोक ते बघत असतील, पण त्यातल्या एका व्यक्तीने ते उचललं आणि त्यांनी स्वतःच्या आयुष्यात पॉझिटिव्ह चेंज आणला आणि आपल्या अवतीभोवतीच्या आयुष्यात पॉझिटिव्ह चेंज आणला, तर पूर्ण सोसायटीत पॉझिटिव्ह चेंज येणं शक्य आहे. मी माझ्या बाबांची गोष्ट सांगते, आज त्यांची खूप आठवण येते. 13 वर्ष झाले ते जाऊन. ते त्यांच्या आयुष्यात पूर्ण आयुष्य त्यांनी सायकल चालवा, फिटनेस वाढवा ही मोहीम चळवळ म्हणून राबवली. तेव्हा मलाही कळायचं नाही. म्हणजे ते म्हणायचे की मी इतकं फिरून आलो, मी 11 किलोमीटर सायकलिंग केलं, मी पेट्रोल वाचवलं. तर ते यंग ब्लड माझं. मी म्हणायचे, पण तुम्ही घरात बसले तरी पेट्रोल वाचणार आहे. आता मला कळतं की ते रोज जायचे सकाळी सायकल घेऊन 4 वाजता. ते पण जॉब करायचे. रिटायरमेंट नंतरही हे केलं त्यांनी. तर ते माउथ ऑर्गन वाजवायचे. माउथ ऑर्गन जयोस्तु ते आणि सगळे असं स्वातंत्र्यवीर सावरकरांची किंवा देशभक्तीपर गीतं वाजत वाजत ते पहाटे 4-4:30ला निघायचे. आणि 11 ते 15 ते 20 किलोमीटरची फेरी त्यांची असायची. ते नगरसेवक होते, तर त्यांच्या वॉर्डमध्ये पण ते सायकलने फिरायचे. आणि त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी सायकल चालवावरच डेडिकेट केलं होतं. कोण काय म्हणेल याची लाज न बाळगता. घरी गाडी नव्हती असं नाही, पण त्यांनी ठरवलेलं होतं की ते सायकल चालवणार. आणि ते सायकल चालवा रे म्हणून अक्षरशः असे इतके सगळ्यांना पटवायचे की आता इतके सायकलिंगचे ग्रुप आहेत, त्यातले बरेच लोक जे तेव्हा लहान होते, ज्यांनी बाबांना पाहिलंय, ते सांगतात की आम्हाला साठे काकांची आठवण येते, जेव्हा इतके लोक रस्त्याने सायकल चालवतात. त्यांचे काही मित्र आहेत, ते सांगतात की प्रकाशने इतकी चळवळ चालवली, आज हे सगळं बघायला प्रकाश पाहिजे होता. आता मला असं वाटतं की मला असं वाटायचं की ते घरी बसले असते तरी पेट्रोल वाचलं असतं. पण ते जे फिरायचे, ते सायकल चालवा, मी स्वतः चालवतोय, तुम्ही चालवा, हा प्रचार होता तो त्यांचा. आणि त्यांनी त्यांच्याकडनं ते स्वतःकडनं 100% द्यायचा प्रयत्न केला. ते काही चोरी लबाडी करत नव्हते, कोणाचे पैसे बुडवत नव्हते, त्याच्यामुळे त्याच्यात लाज वाचण्यासारखं काहीच नव्हतं. तेव्हा जे असं वाटायचं नाही की काय होणार आहे एकट्याच्या म्हणण्याने. पण आज असे मला खूपदा लोक भेटतात की अरे, प्रकाश साठेंची मुलगी का वा. त्यांच्याबद्दल एकही वाईट, एकही निगेटिव्ह कोणाचकडनं ऐकण्यात येत नाही. ही कमाई असते आपली. त्यांनी त्यांच्या परीने सचोटीने 100% त्यांची इच्छा होती सायकलवरच जीव जावा, देवाने त्यांची ती पण इच्छा पूर्ण केली. त्यांचा जीव पण सायकल चालवतानाच गेला. तर एक चांगला विचार घेऊन जर का आणि एक पॉझिटिव्ह विचार घेऊन जर का तुम्ही चाललात, तर तुमच्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या आयुष्यात जर का निगेटिव्हिटी जात असेल, पॉझिटिव्हिटी येत असेल, तर तो विचारसुद्धा खूप आहे. बी द चेंज यू वॉन्ट इन सोसायटी म्हणतात ना, की तुम्हाला जर चांगली सोसायटी बघायची आहे, तर चांगल्या सोसायटीतल्या चांगल्या लोकांच्या विचाराकरता तुमच्याकडनं तेवढंच कॉन्ट्रीब्युशन. स्टे ब्लेस्ड. लाईफ इज ब्युटिफुल. आय लव्ह यू ऑल.